मनाला गोविंदाचं पिस लावावं. हा, गोविंद शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. गोनाम इंद्रिय आणि विंद शब्दाचा अर्थ तो मालक, इंद्रियांना चालवणारा, चेतना देणारा जो आहे तो गोविंद आहे. आपल्या सगळ्यांजवळ इंद्रिय आहेत, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, सगळे हात पाय, सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी हालचाल सुद्धा करतात. पण कोणामुळे हालचाल करतात त्याचं कारण आहे ते चैतन्य, तो आत्मा. त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडतात. महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर मढई शेजारी आणून घातलं त्याला डोळे नसतात का? त्याला हात पाय कान काही नसतात का? ते मेल्यानंतर त्यांनी लोक जमा होतात आणि लांबूनच मुलगी धावत येते, बाबा मी तुमच्याकरता आले, माझ्याकरता बघा ना. एकदा तरी डोळे उघडतय का? मग डोळे नाहीत का त्याला? आहे ना महाराज, त्याला इंद्रिय आहेत, पण ते काम करीत नाहीत. का बरं? इंद्रियांना काम करायला लावणारा जो आहे तो त्याच्यात नाही, जीवात्मा. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून गोविंद शब्दाचा अर्थ तो गोनाम इंद्रिय आणि विंद शब्दाचा अर्थ तो मालक. म्हणून इंद्रियांना चेतविणारा जो मालक आहे त्याचं नाव आहे आत्मा, तोच देव आहे. आणि त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे. कोणी? तर मनानं केलं पाहिजे. कारण मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, गीता वर्णन करून सांगते, मनच माणसाला बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणून सांगणे गती अधोगती मनाची हे युक्ती, आणि मन लावा एकांती साधू संगे, जतन करा धावते सैरा ओढाळे. म्हणून ओढाळ असणार हे मन, याला सांभाळा आणि याला सांगणे आत्मस्वरूपाची गोडी लावा. आणि गोडी लावून त्याचं चिंतन करायला लावा. मग काय होईल? तो आत्मस्वरूप देव या मनाला आपल्यासारखं करून टाकील, अविनाश करून टाकील. त्याची गोडी लागल्यानंतर अविनाश करी आपुले आयसे, तो देव काय करतो? त्याच्यासारखा अविनाशी करून घेतो. म्हणून मनाला विपिसे गोविंदाचे. हा त्यातला भाव आहे.